फायनल हिअरिंग होती ते ज्या क्षणी त्याने कळला की स्टे ऑर्डर आलाय त्या क्षणी त्या वार्ड अधिकारी आणि वार्डचे अधिकाऱ्याने एकत्र होऊन संगनमत करून ते मंदिर पाळला. 35 वर्ष जुना मंदिर होता, प्रायव्हेट प्रॉपर्टी पर होता, कोणत्याही सार्वजनिक स्थानवर रोडवर अडथळा न होता आणि त्याने माहीत होती की कोर्टमध्ये फायनल हिअरिंग आहे, तरी पण त्याने कोणाचे सांगण्यावर केला ते त्याने माहीत आहे. जोपर्यंत हा मंदिर तिथे पूर्ण स्थापित होत नाही तोपर्यंत अहिंसक समाजाचा आंदोलन सुरू राहील. तुमचं सरकार असताना कारवाई होते, लोकप्रतिनिधी तुमचे आहेत, त्यांनी कोणती हस्तक्षेप या तोडक कारवाईमध्ये केलेली नाही असं देखील लोकांचं म्हणणं आहे. नको, तुरंत पराग अलावणेजीने मी ज्या क्षणी आम्हाला कळला आम्ही ऍक्टिव्ह झाला, पण त्याने 10 मिनिटात बुलडोजर टाकून ते पूर्ण मंदिर तोडून टाकला. असा कधीही होत नाही, मुघलशाहीमध्ये पण झाला नाही. त्या अधिकारीवर कारवाई झाली पाहिजे आणि मंदिर तिथे पुनर्स्थापित केला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.